आपण आहोत आता ठाण्यामध्ये. ठाण्यातलं वामाक्षी या राखीच्या दुकानात आपण आलेलो आहोत. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना काढली, त्यानंतर सगळीकडेच त्यांची प्रसिद्धी झाली. आपण जर पाहिलं तर या दुकानात देखील याच लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एक रक्षाबंधनसाठी खास मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेली राखी तयार करण्यात आलेली आहे. या इथे बोर्ड देखील लिहिलेला आहे, महाराष्ट्राचे रक्षक लाडकी बहिणीचे लाडके आपल्या ठाण्याचे मुख्यमंत्री, असं त्याच्यावर उल्लेख केलेला आहे. एकनाथ शिंदे यांची राखी लाडकी बहीण वामाक्षी राखीतर्फे ही निःशुल्क म्हणजे फ्रीमध्ये ही राखी देण्यात येते. मुख्यमंत्री ठाण्याचाच असो ही कल्पना पुढे घेऊन फक्त जोरानी म्हणा परत एकदा आपली सरकार शिंदे सरकार अशा पद्धतीचा बोर्ड देखील इथे लावण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या ठेवण्यात आलेल्या आहेत. खरं तर रक्षाबंधन तोंडावर येऊन ठेपलेला आहे. खरं तर धर्मवीर आनंद दिघे ज्या पद्धतीने रक्षाबंधन हा सण साजरा करत होते, त्यांना राखी बांधण्यासाठी अक्षरशः ठाणे जिल्ह्यातून लांबून लांबून महिला येत होत्या. तलाव पाळीपर्यंत ही जी लाईन होती ती जात होती असं सांगतात काही जण. मात्र आपण जर बघितलं आता पुन्हा एकदा रक्षाबंधन हा सण मोठ्या प्रमाणात साजरा शिवसेनेकडून होण्याची शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीने आनंद दिघे हा सण साजरा करत होते त्याच पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आनंद आश्रमामध्ये हा सण साजरा करतील अशी शक्यता देखील वर्तवली जाते. आपण बघूया, ताईंना विचारूया नेमकं काय आहे. ताई, आपण ही राखी आणलेली आहे, कशा पद्धतीने ह्या राखी आणण्याची कल्पना सुचली? गेल्या 3 वर्षापासून आम्ही हे जेव्हापासून आपल्याला ठाण्याचे मुख्यमंत्री झाले, खूप गर्व अनुभव करतो आम्ही. आपल्या शहराचे मुख्यमंत्री झाले आणि खूप बहिणींनी त्यांना समर्थन दिलं. सगळी बहिणी खुश आहे की आपला असा एक भाऊ आहे ज्यांनी आपल्यासाठी एवढी मोठी योजना काढली आहे. आणि नक्कीच मी येते त्याच्यावर. साधारण किती राख्या आपण आणल्या होत्या यावर्षी आणि किती राख्या आता संपलेल्या आहेत? 5,000 होत्या, तेवढ्या सगळ्या बहिणींनी घेऊन गेल्यात. ज्यांनी सांगितलं परत एकदा आपली सरकार शिंदे सरकार, ते प्रत्येक बहिणींना आम्ही एक राख्या फ्री दिलेल्या आहेत. गेल्या वर्षी पण दिल्या होत्या बऱ्याच. 3 वर्ष झाले आम्ही प्रत्येकांना देतो आहे. स्कीम नेमकी फ्री देण्याची काय आहे? म्हणजे जर राखी घेतली तर त्याच्यावर नाही राखी नाही घेतली, मात्र म्हणायचे आहे परत एकदा आपली सरकार शिंदे सरकार. आणि गेल्या वर्षी पण तसंच होता. आम्ही शिंदे समर्थक असं ज्यांनी सांगितलं जोरात ओरडून ते प्रत्येकांना आम्ही राखी दिलेली आहे. आम्हाला पण ठाण्याचा गर्व आहे काय आपल्या शहराचे ते मुख्यमंत्री आहे म्हणून आम्ही आमची मर्जीनी खुशीनी ते सगळ्यांना दिलेली आहे. हे राख्या तुम्ही कुठून बनवून घेतल्या आहेत? कशा पद्धतीने त्यांचे हे फोटो तुम्ही जमा केलेत त्याबद्दल काय सांगाल? हां, ते सगळं बनवायचं कार्य माझ्या मुलांनी विराग गंगा त्यांनी करून दिलेलं आहे. तो आता सध्या इथे नाही आहे. सगळं बनवायचं कार्य त्याचा असतो. एकंदरीतच जर आपण बघितलं तर ही राखी बनवायला किती खर्च आला आहे तुम्हाला आणि त्याबद्दल काय सांगा? ते खर्च वगैरे सगळं ते माझ्या मुलाला माहिती आहे. पण आपण जर बघितलं तर ह्या राखीमध्ये तुम्हाला खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे आहेत असं सांगताय तुम्ही. लाडकी बहीण यावेळी योजना त्यांनी आणलेली आहे, त्याचा काही परिणाम झालेला पाहायला मिळाला आहे का राखी खरेदी करताना? हो, सगळी बहिणी खुश आहे. प्रत्येकांना ते भेटणार आहे. दर मंथ सगळे फॉर्म भरतात आणि सगळ्यांना असा आनंद वाटतो काय आपल्यासाठी आपल्या भावानी काहीतरी केलेलं आहे. त्याचा परिणाम राखी घेण्यावर झालेला आहे? हो 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 भरपूर. तर आपण बघतोय की लाडकी बहीण या योजनेनंतर मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेल्या राख्या विकल्या गेल्या. आम्ही फ्रीमध्ये दिलेल्या आहेत, खरं तर विकल्याही गेलेल्या नाहीत. मात्र त्यासाठी आपण फक्त एवढंच सांगायचं की आम्ही शिंदे समर्थक आहोत आणि त्यानंतर या